नमस्कार. एबी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी आपलं स्वागत करतोय. महाराष्ट्रासह भारतामध्ये लोकसभेचे पडघम जोरात वाजत आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकांचा जोर वाढतो आहे. महायुतीची 20 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते बदलत आहे आणि हे चित्र बदलत असताना सोलापूर जिल्ह्यामधील 2 लोकसभेचे मतदारसंघ आहेत. त्यातील माढा मतदारसंघाचा तिढा आणखीच त्या ठिकाणी वाढतो आहे. अनेक घडामोडी त्या ठिकाणी घडत आहेत. आत्ताच जी ब्रेकिंग मिळते आहे त्यानुसार जे महादेव जानकर शरदचंद्र पवार गटाकडून त्या ठिकाणी ऑफर होती त्यांना, ते परभणीच्या जागेवरती महायुतीकडे गेल्याच्या बातम्या माध्यमांच्या मधून येते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती माढ्यातला तिढा आणि महाराष्ट्राचं महायुती आणि महाविकास आघाडीचं राजकारण, 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आज नेमकं काय आहे याविषयी माझ्याशी बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार त्या ठिकाणी सुनील भाऊ उमरे आणि नवनाथ पोरे हे माझ्याशी आहेत. त्या दोघांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं चित्र काय आहे. महाराष्ट्रात 2 महिन्यापूर्वी भाजपा आणि मित्रपक्ष नेमके कुठं होते आणि आत्ताचं वातावरण नेमकं काय. भाऊ नमस्कार. खरं तर तटस्थपणे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना नेमकं आजचं महाराष्ट्राचं जे राजकीय चित्र आहे, 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आत्ता 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली. काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी येते. शरद पवारांच्या गटाकडून संभाव्य उमेदवार येत आहेत आणि अजित पवार तिकडे गेल्यानंतरचं एकूण वातावरण आणि आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण बघतोय दररोज नवीन घडामोडी आपल्याला घडताना दिसतात. आता जस्ट आपण मुलाखत घेण्यापूर्वी 5 मिनिटापूर्वीच महादेव जानकर जे काल परवापर्यंत असं वाटत होतं की पवारसाहेबांकडून उभं राहतील अशा पद्धतीची एक चर्चा होती, परंतु ते आज महायुतीकडे गेले आणि परभणीतून ते उभे राहत आहेत. म्हणजे अशा ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींना फार मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आपल्याला दिसते की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे माढ्याचा जो तिढा आहे आपण म्हणू शकतो, परंतु वरिष्ठ पातळीवरती ह्या ठिकाणी तिढा आहे असं वाटत नाही आहे. कारण ऑलरेडी भाजपनी रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. म्हणजे दुसरी जी यादी 20 उमेदवारांची आहे त्यामध्ये त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्याच पक्षातील म्हणजे भाजपमधीलच धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबातील एक सदस्य त्यांच्या विरोधामध्ये उभा ठाकला आहे आणि उमेदवारी मागतो आहे. मग ही जी काय त्यांची जी मागणी आहे किंवा त्यांचे जे काही राजकीय स्टंट आहेत किंवा त्यांचे काही रुसवे फुगवे जे आहेत ते काढण्यासाठीचे प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ गटातून होत आहेत. आणि मला असं वाटतं की मोहिते पाटील काही राजकीय शब्द घेऊन किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन या संदर्भामध्ये घेऊन माघार घेतील अशा पद्धतीची शक्यता आहे. कारण भाजपच्या विरोधामध्ये जाऊन ते काही राजकारण करतील असं काही सध्या परिस्थिती नाही आहे. कारण त्यांच्या सहकारी संस्था असतील किंवा अन्य त्यांचं काही राजकीय पुनर्वसन ते आजपर्यंत भाजपनं केलेलं आहे, यापुढे देखील करत राहतील अशा पद्धतीचं आहे. त्यामुळं राहता राहिला प्रश्न आता भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण अशा पद्धतीची एक चाचपणी आहे. त्यामध्ये आता जगतापांचं नाव आहे, ते त्यांनी एक बऱ्यापैकी एक मतदारसंघ पिंजून पण काढलेला आहे. पण मला असं वाटते की वेळ पडली तर शरद पवार साहेबसुद्धा ह्या मतदारसंघातून उभे राहू शकतात. कारण त्यांना प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रियाताई आणि मोठे साहेब माढ्यातून उभा राहू शकतात. कारण तशा पद्धतीचा जुनाच बेस आहे राष्ट्रवादीचा जो आहे. हा सगळा सोलापूर जिल्हा असेल किंवा सांगली सातारा जो आहे तो सगळा जो पश्चिम महाराष्ट्र आहे तो पवार साहेबांना मानणार आहे आणि त्यामुळं त्यांना तशी काय फारशी जड जाणारी नाही. आता निंबाळकर किंवा भाजप असं म्हणतं की या मतदारसंघामध्ये आमचे सगळे विधानसभा सदस्य आहेत, परंतु हे सगळे विधानसभा सदस्य किती मतांनी निवडून आले हे जर आपण पाहिलं तर सगळे 1500 आणि 2000 मतापर्यंतच निवडून आले. म्हणजे भाजपच्या उमेदवाराच्या किंवा खासदारांच्या विरोधामध्ये जवळपास 51-52% मतदान हे विरोधामध्ये आहे. ते अधिक कसं वाढेल ह्यासाठी जर प्रयत्न केला तर भाजपला काय इथली माढ्यातली जागा जी आहे ती काय फार सोपी नाही आहे. हे असताना आत्ता बोलताना सांगितलं मोहिते पाटील त्या ठिकाणी लढण्यावरती रे. मोहिते पाटील जर लढले नाहीत, कार्यकर्ते इतके उत्साह आहेत, कार्यकर्ते त्या ठिकाणी आग्रह आहेत आणि मोहिते पाटलांनी जर आपली तलवार मॅन केली, जे मोहिते पाटलांचं राजकीय वलय होतं, जे अस्तित्व होतं ते तसंच राहील का आणि मोहिते पाटील लढले तर काय होईल. खरं तर मोहिते पाटील यांची भूमिका या मतदारसंघात अतिशय निर्णायक आहे. मागच्या 2-3 लोकसभेच्या निवडणुका माढ्याच्या बघितल्या तर मोहिते पाटील फॅक्टर हा प्रभावी ठरलेला आहे.
आता ह्या कंडिशनला मोहिते पाटील गट काय भूमिका घेतो त्याच्यावर मतदारसंघाचा निकालसुद्धा अवलंबून आहे. एकंदरीत परिस्थिती बघितली तर मोहिते पाटलांना इकडे आड तिकडे वेर अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आता निवडणुकीतून माघारी घ्यावं तर गटाचं भवितव्य अवघड दिसते आणि लढायचं म्हटलं तर सत्तेच्या विरोधात जाण्याचं धाडस करण्याचं मोहिते पाटील कितपत धाडस करतील ह्याच्याविषयी शंका वाटते. कारण आत्तापर्यंत असं 19ला फक्त त्यांनी बंड केलं. त्याच्या अगोदर विजयदादांनी सुद्धा संयमानंच सर्वसमावेशक राजकारण केलं. रणजितदादांचा पण तोच राजकारणाचा एक बाज आहे. त्यामुळे मोहिते पाटील बंड करतील असं आज घडीला वाटत नाही. पण मोहिते पाटील समर्थक प्रचंड नाराज आहेत, चिडलेले आहेत. ते त्यांचं ऐकतील आणि त्या पद्धतीनं भाजपला निवडणूक सोपी जाईल असं काही वाटत नाही. मोहिते पाटलांनी जर बंड नाही केलं तर प्रत्येक वेळी मग पुढच्या निवडणुकामध्ये कार्यकर्ता जो आहे तो का म्हणून त्यांच्याबरोबर राहील. तुमच्या शब्दासाठी तुम्ही थांबला असं म्हणून मग कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार मोहिते पाटील करणार का. आणि नाही केला तर मग त्यांचं अस्तित्व जे एकेकाळी पूर्ण जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी दबदबा होता आणि आज अगदी एका मतदारसंघासाठी जुळवलं. मग भाजपमध्ये येऊन मोहिते पाटलांना काय मिळालं. नक्कीच ह्याचा मोहिते पाटील परिवाराने विचार करायला हवा. मोहिते पाटलांनी भाजपला एक खासदार दिला, एक विधानसभा सदस्य दिला, परंतु भाजपकडनं मोहिते पाटलाला काय मिळालं. फक्त एक विधान परिषद मिळाली. ती विधान परिषद त्यांनी इतर अनेकांना दिलेली ज्यांचा स्वतःचा मतदारसंघ नाही, ज्याचे स्वतःचे अनेक असे जे सदस्य आहेत की ज्यांचा कुठं बेस नाही अशा लोकांना त्यांनी विधान परिषद दिलेल्या आहेत. मोहिते पाटलांनी एवढं मोठं तुम्हाला पक्षाला योगदान देऊन जर भाजपकडनं बोलवणं होत असेल तर मोहिते पाटलांनी याचा विचार केला पाहिजे की अशा पद्धतीनं जर राहील तर पुढे मागच्या लोकांचं काय. मागच्या लोकांचं काय आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुनील भाऊकडे परत मी त्या ठिकाणी येतो आहे. हे मोहिते पाटलांची नाराजी, मोहिते पाटलांची असणारी ताकद हे सगळं माहीत असताना तरी भाजपानं अगदी दुसऱ्या यादीमध्ये रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी जाहीर का केली असावी. त्या पाठीमागं काय नेमकं भाजपचं त्या ठिकाणी बेस असावं आणि निंबाळकरांच्या उमेदवारीला हिरवा कंदील का मिळाला असा. एक तर स्टँडिंग खासदार आहेत आणि बऱ्यापैकी या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत म्हणजे इतर खासदारांच्या तुलनेनं त्यांचा असलेला संपर्क आणि त्यांनी केलेली कामं ही एक त्यामध्ये टॉप 10 जे काढलेले आहे भाजपने आहे खासदार त्यामध्ये त्यांचा समावेश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहिते पाटलांना विरोध का तर मोहिते पाटलांचे जे सगळे जे सोलापूर जिल्ह्यातलं जे राजकारण आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये तर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये 2 गट आहेत. त्या 2 गटापैकी त्यांच्या विरोधात असणारा जो गट आहे तो अतिशय अधिक प्रबळ आहे. म्हणजे ते विधानसभा सदस्य असतील किंवा अन्य मोठ्या राजकीय पदांवर असतील, सहकारामध्ये असतील, असे जे काही त्यांचे राजकीय विरोधक आहेत त्यांचा दबाव भाजपवर आहे की मोहिते पाटलांना तुम्ही उमेदवारी देऊ नका. मग ह्या सगळ्या अशा वादातीत पार्श्वभूमीवर जर प्रत्येक सीट भाजपला आता महत्त्वाची आहे आणि मग ह्या अशा वादातीत ह्याच्यावरती रिस्क घेण्याची भूमिका भाजपची नाही आहे. त्यामुळं सुवर्णमध्य कोणावरती आहे तर सुवर्णमध्य निंबाळकरांच्याबद्दल आहे म्हणून मग भाजपनं त्यांची जी उमेदवारी आहे ती पुढे रेटलेली आहे. म्हणजे आपण पाहिलं करमाळा असेल, करमाळ्यामध्ये मोहिते पाटलांच्या विरोधामधला एक गट सक्रिय आहे. त्याचबरोबर माढ्यामध्ये तर स्वतः बबनदादा आणि त्यांचे बंधू हे दोघेही आणि ते लाख मतांनी 2 लाख मतांनी लीड देऊन निंबाळकरांना वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या वल्गना देखील ते करत आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये पण तशीच परिस्थिती आहे. म्हणजे अशा त्यांच्या बाबतीमधले जे काही विरोध ते निवडणुकीला उभारतायत म्हटले की विरोध हा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उपळून आपल्याला येताना दिसतो आहे. आणि दोन्ही मतदारसंघ म्हणजे त्यांचा हे जे आहे विधानसभेचा मतदारसंघ राखीव असल्यामुळे आणि विजय दादांची प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळं जी काही एक सोलापूर जिल्ह्यावरची जी एक मोहिते पाटील कुटुंबाची जी पकड होती ती पकड पूर्वीप्रमाणे आता राहिलेली नाही आहे. पूर्वी कसं एक हाती कारभार सोलापूर जिल्ह्याचा शिवरत्नावरती जे ठरवत होतं ते अलीकडं होताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि त्यामुळं मग भाजपनी भूमिका आपली ठाम निंबाळकरांच्या बाजून ठेवली. आता देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विरोध होताना किंवा मोहिते पाटलांच्या ह्याच्यामधून प्रचार फेरी वगैरे आणि सोशल मीडियावरती सोशल वॉर होताना दिसते.
परंतु भाजपचे जेवढे नेते सोलापूर जिल्ह्यात येऊन गेले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की निंबाळकरांची उमेदवारी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलली जाणार नाही. हे सगळं असताना मतदारसंघ हे सगळं राजकीय आडाखे राजकीय हे सगळं होत राहील. मात्र मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघ अस्तित्वात झाला. तुम्ही माध्यमांच्या मधून त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक निवडणुका त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. आश्वासनं नेते मंडळीकडे येत गेली. मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी ह्या लोकप्रतिनिधींनी सोडवले आहेत का? आणि सर्वसामान्य लोकांमधून आत्ता तुम्ही बघताय ज्या पद्धतीनं उठाव त्या ठिकाणी होतोय, तर ते नेमकं कशा पद्धतीनं मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न सोडवलेत का या खासदारांनी सगळ्या? नाही, मतदारसंघाचे प्रश्न मागच्या अनेक वर्षापासून तसेच प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ पंढरपूर फलटण रेल्वेचा विषय जर घेतला तर विजयदादापासून त्याच्यासाठी निधी मंजूर आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अकलूजला आले, पण त्यावेळेसुद्धा तो विषय सुटलेला नाही. आता नंतरच्या काळातसुद्धा काही येतात, पत्रकं येतात, JR निघतात, तो विषय सुटला म्हणून. पण तो विषय आणखी काय असं कन्फर्म सांगता येत नाही की तो विषय मार्गी लागला म्हणून. दुसरा गोष्ट पाण्याचा जो विषय आहे, निरावजावा कालव्याचं पाणी असेल, कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय असेल, केवळ हे चालढकल चालू आहे. ठोस असं कुठलं काम मार्गी लागल्याचं दिसत नाही. 2019च्या निवडणुकीत मोदीजींनी अकलूजमध्ये येऊन सांगितलं होतं हो, जलशक्ती केंद्र स्थापन करू आणि त्यातून मार्गी लावं असं सांगितलं. पण नंतर काय त्याचं नाव बदललं त्या योजनेचं आणि मंजूर केल्याचं सांगितलं, पण ॲक्च्युली काय झाल्याचं दिसत नाही. दुसरी गोष्ट, ह्या सगळा पट्टा जो आहे तो आवर्षणग्रस्त पट्टा आहे, दुष्काळी भाग आहे. मान खटाव असू द्या, सांगोला असू द्या, माळशिरस तालुक्याचा पश्चिम भाग असू द्या, ह्या भागात उद्योगधंद्याला मोठा स्पेस आहे. पण त्या बाबतीतसुद्धा उद्योगधंदे यावेत, यामाडीशी व्हाव्यात, ह्यासाठी सुद्धा आतापर्यंत प्रयत्न झालेले नाहीत. तर ते व्हायला पाहिजे होते. ह्या मतदारसंघाचं शरद पवारांनी नेतृत्व केलं, विजयदादांनी केलं, पण या मागच्या 15 वर्षात एकही विषय असा मार्गी लागलेला नाही. जैशी ती परिस्थिती आहे असं दिसते आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये नाराजी आहे, राग आहे. ह्या नाराजीला त्या ठिकाणी म्होरक्या कोण होणार? आत्ताची परिस्थिती पाहिली, मोहिते पाटलांनी जर तलवार लढायची मॅन केली, तर सध्याची परिस्थिती पाहिली तर मतदारसंघातले जे विधानसभेचे सगळे आमदार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एकतर भाजपाचा आमदार आहे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट आहे त्यांचा आमदार आहे. आणि मग हे असताना मग विरोधकांची ताकद किती, कशाच्या जीवावरती माढा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जी परिवर्तनाची चाहूल आहे किंवा लोकांच्या मनामधला हे आहे सगळं, तर आता करमाळ्यापासून मानखटावपर्यंत फलटणपर्यंत हे सगळं एका गटाकडे असल्याचं चित्र आहे. नाही, विधानसभा वेगळी आणि लोकसभा वेगळी. लोकसभेला मतदान करताना राष्ट्रीय प्रश्नाचा विचार केला जातो आणि विधानसभेला हा स्थानिक प्रश्नावर विधानसभा निवडणूक होती. लोकसभेला 5 आमदार 6 आमदार जरी असले तरी असं काय ना, मागच्या वेळेला भाजपचे आमदार नव्हते ना, तरी भाजपचा खासदार निवडून आला. जे आता सांगोल्यामधनं शहाजी बापू 700 मतांनी निवडून आलेत. ते बापू मग ते का सांगोल्याचा विषय नाहीत किंवा तिकडं जयकुमार गोरे 3000 मतांनी निवडून आलेत. संजय मामा शिंदे लोकल उमेदवार असून मागच्या वेळेला माढ्यामधनं 3-4 हजार फक्त लीड होतं. हां, तर विधानसभा वेगळी आणि लोकसभा वेगळी. लोकसभेच्या राष्ट्रीय प्रश्नावर मतदार विचार करतो आणि त्याप्रमाणे उमेदवार बघून मतदान करतो. आता समजा मोहिते पाटील जर नाही उभा राहिले तरी महाविकास आघाडीकडं अनिकेत देशमुख यांचं नाव आता पुढे येऊ शकतं, कारण त्यांना अगोदर चाचपणी झालेली आहे, विचारणा झालेली आहे. शेकापनं त्या जागेवर दावा पण केलेला आहे. जर शरद पवार जर रासपला ती जागा सोडत असतील तर मला वाटतं ते शेकापला सरळ सोडतील. आणि शेकापचं आणि ह्या मतदारसंघात गणपतआबांचं मोठं काम आहे, गणपतआबांना मानणारा वर्ग आहे. हे पण सगळी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ते एक चांगला उमेदवार म्हणून पुढं होऊ शकतील. अभय देशमुख जगताप म्हणून आहेत, त्यांना परत एका वेळेस त्यांचं नाव पुढे येऊ शकतं. उमेदवार नाही असं नाही, कारण आणि शरद पवारांचा मोठा प्रभाव ह्या मतदारसंघात आहे. शिवाय केंद्र सरकारच्या विषयी लोकांमध्ये जी नाराजी दिसते ती नाराजीसुद्धा याच्यात प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे उमेदवार कुणी जरी असला तरी निवडणूक जोरात होईल, टप होईल असं एकूण वातावरण आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचं वातावरण असताना
परवा रामराजेंची त्या ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये रामराजेंनी सांगितलं की हा उमेदवार एकदाची माझ्याकडे आला नाही, किंवा ही कुठंतरी स्वतःच्या इगोसाठी भाजपासाठी लढाई जी आहे ती अवघड त्या ठिकाणी थोडीशी झाली का, किंवा वेळापूर अकलूजमध्ये येऊन सुद्धा रणजितसिंह निंबाळकर मोहिते पाटलांच्याकडे गेले नाहीत आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आहे का, आणि ते का ती रिस्क रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली असेल? नाही, काय होतं की निवडणुका लागल्या की उमेदवार जो आहे तो जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जी काय इच्छा प्रकट करतात की तुमचा विकास निधी आमच्या भागामध्ये खर्ची पडला पाहिजे, आमच्या मर्जीप्रमाणे खर्ची पडला पाहिजे, आम्ही जिथं सांगू तिथंच पडला पाहिजे, अशा पद्धतीच्या एक तडजोडी निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या असतात. मात्र निवडणूक झाल्यानंतर विजयी झालेला जो उमेदवार आहे तो त्या तडजोडी पाळत नाही आणि तो त्याच्या मर्जीप्रमाणे ते काम करतो आणि मग त्यातून ह्या सगळ्या ठिणग्या उडतात. परंतु त्या ठिणग्यांची जी काय धाह आहे ती आपल्याला दिसत नसती, त्या ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये ते निघत असतं. त्यामध्येच हे सेम असंच आहे की विधानसभेतले माळशिरसमधले राम सातपुते असतील किंवा आता लोकसभेचे उमेदवार निंबाळकर असतील, यांनी मोहिते पाटलांना डावलूनच त्या ठिकाणी सगळा जो कारभार आहे तो केलेला आहे. त्यामुळं स्वाभाविक काय झालेलं आहे की जे शिवरत्नावरून जी सगळी तालुक्याची जिल्ह्याची सूत्रं हलत होती किंवा अधिकारी कुठला आणणे, कुठल्या अधिकाऱ्याची बदली करणे आणि कुठली आपल्या विकासात्मक कामं करून घेणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी शिवरत्नावरून ज्या होत होत्या ती आता पूर्वीप्रमाणे होत नाही. आणि मग त्यांचं जे अस्तित्व आहे, राजकीय अस्तित्व जे आहे, त्या अस्तित्वाला कुठेतरी धोका पोचलेला असतो. त्यामुळं ही जी नाराजी असती, ही जी खदखद असती, ती गेल्या 5 वर्षातली असती त्यांच्या बाबतीमध्ये. म्हणजे आता ह्यांनी जे आहे फलटणमध्ये पण जो रामराजेंचा जो आक्रोश झाला तो यातूनच झालेला आहे. आणि एवढंच नाही आहे तर लोकसभा झाल्यानंतर ज्या काही विधानसभाच्या निवडणुका येतात ना, तर त्यामध्ये देखील हे जे खासदार असतात ते हस्तक्षेप करतात आणि मग ते लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करायची आणि विधानसभेला तुम्ही आम्हाला मदत करत नाही, तुम्ही आमच्या विरोधकाला मदत करता, अशा पद्धतीचे मग काही घटना घडतात. त्याचाही रोष या निमित्तानं निघतो. म्हणून अनेक विधानसभेच्या सदस्यांनी त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही लोकसभेची निवडणुकीचे तुम्ही आम्हाला प्रचार करायला सांगताय, पण विधानसभेचं काय? कारण आता म्हणजे आता काय झालं की प्रत्येक तुम्ही बघताय, महाविकास आघाडी असेल तर 3-4 पक्ष आहेत, महायुती असेल तर 3-4 पक्ष आहेत आणि प्रत्येक ठिकाणचे मतदारसंघामध्ये विधानसभेचे सदस्य आहेत, विधान परिषदेचे पण सदस्य आहे इच्छुक असणाऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. मग ह्याचा सगळ्याचा ताळमेळ घालणं म्हणजे ह्या पक्षांना तारेवरची सगळी कसरतच आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या म्हणजे. त्यामुळं आत्ता लोकसभेची निवडणूक कशी तरी पार होईल, परंतु भविष्यामध्ये जे आहे विधानसभा ते फार क्रिटिकल होणार आहे. आणि आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही हे जे निवडणुकीचं जो वारा आहे आता सध्या आपण पाहतोय की भाजपनं सातत्यानं वेगवेगळ्या योजना त्याची माहिती सगळ्या ह्या लोकांपर्यंत दिल्या. पण त्यानंतर श्रीराम मंदिराची उभारणी केली. पण कालपर्यंत केलेलं जे हे आहेत सगळे त्यांच्या योजना असतील ही असतील त्याच्या जी एक पूर्वी गेलं 19मध्ये जी काही लाट होती मोदींची, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये मोदींच्या संदर्भामध्ये गुणगान गायलं जायचं होतं 19मध्ये. पण ते आता काय अलीकडच्या ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फारसं काय आपल्याला होताना दिसत नाही आहे. त्यात एक आणखी एक भाजपच्या दृष्टीनं मायनस पॉईंट म्हणजे मराठा आरक्षणच्या संदर्भामधला आहे की जे मध्यंतरी जरांगे पाटलांनी आंदोलन उभा केलं गेल्या 6 महिन्यामध्ये, त्यातून जो मराठा समाज एकवटला आणि मोर्चाकडून मुंबईला गेला, त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्याच्यावरती GR देखील काढले. परंतु ह्या सगळ्या आरक्षणावरती समाज खुश नाही आहे. ते म्हणजे आम्हाला जसं अपेक्षित होतं तसं आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे ती नाराजी आहे. ह्या सगळ्या घडामोडींचा जो आहे ना फटका जो आहे तो कुठेतरी सत्ताधाऱ्यांना बसेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर शिवरत्नवरून जर त्या ठिकाणी निर्णय झालाच आणि मोहिते पाटील लढले, शिवरत्नची ताकद आत्ता सुनील भाऊ बोलत असताना सांगितलं की जिल्ह्यातला निर्णय ठरायचा आणि त्या अस्मितेसाठी समजा निर्णय घेतला तर भाजपासाठीची माड्याची लढाई कशी असणार आहे? मोहिते पाटील नाही लढले तर भाजपाची लढाई कशी असणार?
निश्चितच जर मोहिते पाटलांनी निर्णय घेतला लढायचा तर भाजपसाठी फक्त माढाच नाही तर सोलापूरची जागासुद्धा अडचणीची आहे. त्याचा परिणाम काही प्रमाणात साताऱ्यातसुद्धा होईल, सांगलीतसुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण मोहिते पाटील हा जुन्या वसंतदादा गटातले नेते आहेत आणि ह्या गटाचा प्रभाव मोहिते पाटील असू दे वसंतदादा असू दे हा 2-4 मतदारसंघात आहे. त्यांना मानणारे लोक आहेत. त्याप्रमाणे जर मोहिते पाटील उभा राहिले तर भाजपला माड्याची जागा जिंकणं सोपं नाही. आणि जर मोहिते पाटील नाही लढले तर भाजपचा मार्ग कसा असेल? थोडंसं भाजपला वातावरण पोषक आहे. समोरून उमेदवार जर कोण येतो त्याच्यावर ते निवडणुकीचं परत चित्र अवलंबून असेल, असं एकंदरीत चित्र आहे सध्या. ही सगळी राजकीय परिस्थिती, ही सगळं राजकीय गणित असताना माढ्याविषयी आपण त्या ठिकाणी बोललो. शेवटाकडे जात असताना मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे. मी सुरुवातीला सेगमेंटची ओपनिंग करताना म्हटलं होतं अजितदादांचा गट त्या ठिकाणी भाजपाने घेतला, त्याच्यानंतर जे एन प्रकारे जेवढे येतील तेवढ्यांना सोबत भाजपा त्या ठिकाणी घेते आणि मग मोदींच्या नावाखाली त्यांच्या कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी एवढं मोठं विजन ठेवलं आहे. मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकांचं जे वारं वाहतं त्याच्यामध्ये गेल्या एक महिन्याभरातली परिस्थिती आणि आज उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर सुरू असलेली परिस्थिती, लोकांमध्ये होत असणारा उठाव, तुम्ही हे सगळं एक पत्रकार म्हणून हे सगळं अनुभवत आहात. या अगोदरच्या निवडणुका तुम्ही त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत, तुम्ही माध्यमांच्या मध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. लोकांचा जो जनमताचा जो काही कौल असतो तो ते तुम्ही अनुभवलेला आहे. काय महाराष्ट्राची जी परिस्थिती होती महिन्याभरापूर्वी काय होती, आज काय आहे आणि लोकसभेचं रणांगण जसं जसं जवळ येईल, लोकसंख्येचं रणांगण संपत जाईल, त्यावेळेस नेमका महाराष्ट्राचं चित्र कुठल्या दिशेला गेलेलं असं? निवडणुका ह्या ज्या आहेत या मूलभूत प्रश्नांवरती होत असतात आणि व्हायला पाहिजे. परंतु आता काय झाले की मूलभूत जे प्रश्न आहेत त्यावरती फारशी आता चर्चाच होताना दिसत नाही. आरोप प्रत्यारोप, एकमेकांची चिखलफेक यावरतीच निवडणुका ज्या आहेत त्या दोन्हीकडून सत्ताधारी आणि विरोधकांना पण सत्ताधाऱ्यांकडं बोट दाखवण्यासाठी जागा नाही आहे, जागा आहे पण दाखवू शकत नाही आहेत त्यांच्या अनेक काही अडचणींमुळं. आणि सत्ताधाऱ्यांचं कसं आहे की 2014 असेल 2019 भाजपनं जी आश्वासन दिली होती विकासात, म्हणजे नोकऱ्या असतील किंवा बाकीच्या सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये असतील, तर त्याची किती पूर्तता झाली, म्हणजे असं जर आपण काही त्याचा अभ्यास केला तर ती लोक समाधानी आहेत का, असं जर आपण त्याचा जर थोडा सर्वे केला तर लोकांमध्ये एक सुप्त नाराजी आहे लोकांमध्ये. म्हणजे नोटबंदी असेल, नंतरनं GST लावलेले असेल, तर जे उद्योग असतील छोटे मोठे उद्योग हे नोटबंदीनंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले. GSTमुळं देखील व्यवसायावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाले. त्यानंतर कोरोना आला, कोरोनामध्ये व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली. अनेकांची म्हणजे बँका काढून ज्यांनी व्यवसाय करत होते ते सगळे बहुतांश व्यवसाय जे आहेत ते डुबलेले आहेत. मग ह्या सगळ्या घडामोडींमध्ये ज्या पद्धतीनं उभारी जी काही यायला पाहिजे होती, म्हणजे आता पंतप्रधानांची एक कर्जाची मुद्रा योजना होती कर्ज देण्याच्यासाठीची, तर आता ही फार छान योजना होती, ती प्रभावीपणे राबवायला पाहिजे होती. म्हणजे खऱ्या होतकरू तरुणांना ते कर्ज मिळायला पाहिजे होतं. तर आपण जर पाहिलं तर बँकांमध्ये तुम्ही चौकशी केला की जो खरा होतकरू आणि लायक आहे तो गेला मागायला की त्याला मिळत नव्हतं. मग बँकांनी काय केलं की बाबा हे कर्जदार येतात, परत पैसे भरत नाहीत, पैसे बुडतात, ते पैसे बँकांचे बुडतात आणि बँका डबघायला येतात. म्हणून बँकांनी काय केलं, शासकीय योजना हे आपल्याकडे आली आहे, मग आपण काय त्यांचे जे रेग्युलर खातेदार आहेत, म्हणजे मोठमोठे व्यापारी असतील, उद्योगपती असतील, अशा लोकांच्या घरामध्ये त्यांनी ती प्रकरणं देऊन त्यांचे कोटे पूर्ण केले. शेवटी शासनाने सांगितलं तुम्ही बँकेला प्रत्येक ठिकाणी बाबा एवढ्या तरुणांना तुम्ही हे प्रकरण दिलं पाहिजे, ते टार्गेट पूर्ण करायचं आहे ना. मग ह्यांनी शोधून काढले तुमच्या घरात ते द्या, तुमच्या घरात ते द्या, आणि तसे त्यांना कर्ज प्रकरण दिले, वर टार्गेट पूर्ण झालं. पण प्रत्यक्ष आपण ज्याला गरज होती त्याला मिळालं का, तर नाही मिळालं. हे अशा ज्या आहेत ना गोष्टी, त्या गोष्टी व्हायला नको होत्या. मग ह्या प्लस बाजू झाल्या असत्या पक्षाला, सत्ताधारी पक्षाला, की बाबा आम्ही असंच गॅस सिलेंडर आता घरोघर दिले, परंतु दुसरीकडे काय झालं, रेट वाढले. मग आता काय झालं, ती गॅस सिलेंडर तसे अनेकांच्या घरामध्ये 1000 रुपयेमध्ये गॅस सिलेंडर घेऊन त्यापेक्षा मग काड्या गोळा करून लोक चूल चालवत होते, पण त्यापुढेही ते चालवायला लागले. म्हणजे
आता शौचालयाची योजना आहे, घरांची योजना आहे, अनेक भागामध्ये ती मिळाले पण भूतपूर्वांना पण मिळाली. असं दुसरी बाजू पण आहे. शेतीच्या संदर्भामधल्या काही योजना होत्या, अवजारांच्या संदर्भातली होती, बाकी विहिरींच्या संदर्भातल्या, शेततळ्यांच्या बाबतीमध्ये आहेत, त्या योजना आहेत त्या पोचल्या. परंतु शेतकऱ्यांची जी कर्जमाफीच्या बाबतीत असेल किंवा मोफत विजेच्या संदर्भामधल्या काय भूमिका असतील, ह्याबद्दलच्या देखील अजून अपेक्षा लोकांच्या आहेत. त्या अपेक्षाला घेऊन तुमच्या सेम त्या ठिकाणी हे महाराष्ट्राचं चित्र आणि या एकूण लोकसभेच्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी पुढचं महाराष्ट्राचं चित्र कसं असणार आहे? सत्ताधारी विरोधक त्या ठिकाणी चिखलफेक तर त्या ठिकाणी होत राहणार आहे, आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होत राहणार आहेत. मात्र या सगळ्यांच्यामध्ये आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आणि लोकसभेच्या नंतरचा महाराष्ट्र नेमका त्या ठिकाणी कसा असू शकतो? नेमका ह्या रणांगणाच्या मधून त्या ठिकाणी आज प्रत्येक आत्तापर्यंत आपण आघाडीचं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उदाहरण बघितलं तर एक पारंपरिक अलायन्स 2 पक्षामध्ये होते, मात्र आता 3 पक्ष 4 पक्ष छोटे मोठे गोळा केले तर 5-6 पक्षापर्यंत ह्या अलायन्स सगळ्या चाललेल्या आहेत. तर हे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी पचणार आहे का? लोक त्याचा विचार करतील का? आणि त्याच्यातून नेमकी पुढं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं हे जे काय राजकीय चित्र आहे, राजकीय हे आहे ते कसं जाणार आहे? खरं तर भाजपला सध्या ज्या काय सगळं आघाड्या मोडतोड जी केली ती करायची आवश्यकता होती का असा प्रश्न पडतोय. खरं तर सर्वसामान्य माणसांमध्ये जर विचारणा केली तर लोक प्रचंड चिडलेले आहेत ह्या गोष्टीमुळं. काय गरज होती पक्ष फोडायची? जर तुम्ही एवढं चांगलं काम केले 10 वर्षात, तुमचा स्वतःच्या कामावर जर विश्वास असेल तर मग हे पक्ष कशाला फोडले? एक पक्ष रोज तुम्ही आघाडीत घेताय, घरं फोडताय, पक्ष फोडताय, त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. आणि एकतर भाजपनं ज्या काही योजना जाहीर केल्या ते बहुतांश योजना ह्या जुन्याच योजना आहेत, त्याची नावं बदलली आणि इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीनं करून घेतलं, परंतु लोक त्याच्यावर समाधानी नाहीत. जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता नाही. अगदी राम मंदिरासारखे विषयसुद्धा लोक आता पोटापाण्याचं काय म्हणते ते, लोकांना ज्या पद्धतीनं काम झाले ते लोकांना पसंत नाही. 10 वर्ष झाली, नवीन काही झालेलं नाही. घरं फोडली, पक्ष फोडले आणि धार्मिक सामाजिक तेढ वाढली. तर आरक्षणाचे अनेक विषय, आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज एवढं मोठं आंदोलन राज्यभर करतो आहे, त्याची दखल घेतली नाही. धनगर समाज अनेक वर्षापासून मागच्या जातीच्या दाखल्यासाठी केवळ ड आणि ध असा काय, र आणि ढ असा काय तर तो विषय, एवढा किरकोळ विषयसुद्धा जर सुटत नसेल तर लोकांना आता ते जाणवायला लागले की भाजप फक्त हे त्याचा स्वतःचा जो काही अजेंडा असेल तो राबवण्यासाठी करतो. त्यांना लोकांची कितपत प्रश्नाची जाणीव आहे किंवा सोडवण्यासाठी प्रयत्न होतात याच्याबाबत लोकांना शंका आहे, म्हणून लोक चिडून बोलतात काय केलं म्हणून. आणि तेवढं सोपं नाही आहे. भाजपनं जरी 45+ टार्गेट सांगितलं असलं तरी महाविकास आघाडी साधारण निम्यापर्यंत जाईल असंच एकूण राज्यातलं चित्र आहे. तर हे सगळं राजकीय वातावरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. अजून आज उद्या आणखी राजकीय त्या ठिकाणी घडामोडी घडणार आहेत. उमेदवारांच्या याद्या त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसची त्या ठिकाणी झालेली आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्याकडून उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. आणि ह्या उमेदवारांच्या घोषणा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं लोकसभेचे पडघम जे आहेत ते जोरात त्या ठिकाणी वाजणार आहेत. सध्या तरी महाराष्ट्राचं जे राजकीय पटलावरचं चित्र आहे ते फोडाफोडीचं राजकारण आणि या राजकारणामधून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये राजकारणाविषयी असणारी चीड आणि ती चीड व्यक्त होत असताना त्याला त्या ठिकाणी कुठं जागा मिळते का या प्रयत्नात असणारा सर्वसामान्य माणूस. एकूण महाराष्ट्राचं हे चित्र असताना माढ्यामधलं जे लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी चर्चा करत असतो तिथं सुद्धा त्या ठिकाणी माढ्यामध्ये अनेक त्या ठिकाणी तिढे आहेत, स्थानिक पातळीवरचे त्या ठिकाणी तिढे आहेत. भाजपा ते तिढे कसं सोडवतं, महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी उमेदवार कसा येतो आणि मोहिते पाटील लढणार की लढणार नाहीत, लढले नाहीत तरी ते मनापासून त्या ठिकाणी भाजपच्या बरोबर असणार का, ह्या सगळ्यांच्या वरती त्या ठिकाणी राजकारणाची गणित अवलंबून आहेत. शेवटी आपण कितीही चर्चा करत राहिलो तरी शेवटी लोकशाहीमध्ये एक मताचा अधिकार असणारा मतदार हा राजा आहे आणि तो काय कौल घेईल त्याच्यावरती पुढची महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि देशाच्या राजकारणाची गणित अवलंबून आहेत. निश्चितपणानं तुम्ही हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघता आहात, बघणाऱ्या प्रत्येकाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं.
तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे ते सुद्धा नक्की सांगा. आणि एबी मराठीवरती माढ्यासह इतर मतदारसंघामध्ये विधानसभा निहाय त्या ठिकाणी तटस्थपणे राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी नक्की एबी मराठीला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट सांगायला त्या ठिकाणी विसरू नका. निश्चितपणानं तुम्ही दोघेही त्या ठिकाणी या एबी मराठीच्या सेगमेंटमध्ये सहभागी झाला. अतिशय परखडपणानं जी सध्याची परिस्थिती ती मांडली. तुम्हा दोघांनाही एबी मराठीच्या वतीने मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो.